नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, माझे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालथ सुरू आहे. अगदी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक जण पक्षप्रवेश त्याचबरोबर पक्ष सोडणं असेल आणि वेगवेगळ्या युती आघाडीमध्ये सामील होण्याबाबत वेगळ्याच पद्धतीची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 4 दिवसापासून अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वावटळ उठवून देणारं राजकारण जर कोणतं झालं असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये झालेलं आहे. हे कोणी नाकारून चालणार नाही. सद्यस्थितीला देशामध्ये जे काही ट्रेंडिंगला विषय चालू आहेत त्याच्यामध्ये राज ठाकरे यांचा विषयसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला जातोय. महाराष्ट्रामधील मास लीडर म्हणून ज्यांच्याकडे ओळखलं जातं असं व्यक्तिमत्व म्हणजेच राज ठाकरे. त्यांच्या मताचा ठेक्का जास्त करून कधीही विचारात घेतला जात नाही, परंतु त्या लीडरच्या मागं असलेलं वक्तृत्व, त्याच्या मागं असलेली ठाकरे या नावाचा करिश्मा आणि त्याचबरोबर महाराष्ट्र मराठी संस्कृती याच्याबद्दल आणि मराठी तरुणामध्ये राज ठाकरे यांच्या प्रती असलेलं आकर्षण, यामुळेच राज ठाकरे हे एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उठाळून दिसतं आणि त्यामुळंच त्यांच्या पाठीमागं महायुती अनेक वेळा महायुतीस पाठिंबा देण्यासाठी आग्रह होतं आणि तोच पाठिंबा बिनशर्त अशा पद्धतीनं राज ठाकरेंनी मोदी यांना दिला. परंतु त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गळती लागली अशा पद्धतीच्या मीडियावरती काही न्यूज चॅनलने बातम्या चालवल्या गेल्या होत्या. परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून काही कार्यकर्ते बाहेर पडले, त्या कार्यकर्त्यांची जर काही यादी आपण बघितली, यादी म्हणू शकणार नाही कारण त्याच्यामध्ये इतके कार्यकर्त्यांनी तर नक्कीच पक्ष सोडलेला नाही. त्याच्यामध्ये कीर्तिकुमार शिंदे हा पक्षाचा एक पदाधिकारी होता. त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडल्याची बातमी अनेक न्यूज चॅनलवरती दिसून येत होती. मुळामध्ये राज ठाकरे यांनी अत्यंत सुवर्ण असा काळ पक्षाचा अनुभवला. अगदी महायुतीमध्ये 1995 असताना युतीचं सरकार होतं. त्या युतीच्या सरकारमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा प्रतिनिधी म्हणून राज ठाकरेच त्या ठिकाणी युतीच्या शासनामध्ये कारभार पाहत होते. ज्यावेळेस राज ठाकरे यांनी सर्वत्र सोबा मांडला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून 13 आमदार, नाशिक महापालिकेमध्ये सत्ता, पुणे महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद, अनेक जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीमध्ये सभापती, नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष अशी अनेक पदं राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळाली होती. अवघ्या वयाच्या 36व्या वर्षी पक्ष काढून महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीनं घोडदौड करणारा राज ठाकरे यांचा पक्ष या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पाहिलेला होता. त्यामुळे इतका सुवर्ण काळ पाहणारा हा राज ठाकरेंसारखा नेता, इतक्या खालच्या स्तराच्या आणि इतक्या सर्वसामान्य आणि कोणत्या प्रकारचा राजकीय बेस नसलेला किंवा कोणत्याही मतदारांचा बेस नसलेला पदाधिकारी जेव्हा पक्ष सोडून जातो तेव्हाच राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्याला मला वाटत नाही कोणत्याही प्रकारचा फरक पडत असेल. अगदी आजच राज ठाकरे यांची जी काही पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये वसंत मोरेंच्या बाबतीमध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला गेला असता राज ठाकरे यांनी पत्रकारांना नमस्कार केला आणि त्या ठिकाणाहून जाताना निघून गेले. खऱ्या अर्थानं राज ठाकरे यांच्या माध्यमातून, मनसेच्या माध्यमातून अनेक असे नेते आले, त्यांनी निवडणुका लढवल्या. काही जण विजयी झाले, काही जणी पराभूत झाले. पराभूत झाल्यानंतर सुद्धा त्यांनी पक्ष बदलला. असंख्य नेते राज ठाकरे यांच्या बंगल्यावरती वेटिंगला होते. अगदी राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसामध्ये सांगितलं की मुंबईमधील भाजपचे मोठमोठे बलाढ्य नेते सुद्धा त्या ठिकाणी राज ठाकरेंच्या बंगल्यावरती वेटिंगला असायचे, कृष्णकुंजवरती वाट बघत असायचे. त्यामुळे राज ठाकरेंनी मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाचं सुवर्ण काळ अनुभवलेला आहे. राज ठाकरे हे ठाकरेंच्या घराण्यामध्ये जन्माला आलेले व्यक्तिमत्व आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची सावली राज ठाकरे यांच्यामध्ये दिसते. त्यामुळे राज ठाकरे यांना कोणत्याही प्रकारचा कोणताही नेता गेला तरी राज ठाकरेंना त्यांचा फारसा फरक अजिबात पडत नाही किंवा किंचितही फरक पडत नाही असं माझं ठाम म्हणणं आहे. कारण राज ठाकरे हे सध्या ज्या पद्धतीचा विचार करत आहे ते कोणत्याही 1, 2 किंवा 3 जागा निवडून येऊन त्यांचं कोणत्याही प्रकारचं समाधान होणार असं दिसत नाही. कारण राज ठाकरेंनी अगदी सुरुवातीच्या काळापासूनच मला संपूर्ण महाराष्ट्र ताब्यात द्या अशा पद्धतीची त्यांची हाक राहिलेली आहे. ज्या नेत्याला संपूर्ण महाराष्ट्र ताब्यात घ्यायचा आहे, ज्या नेत्याला संपूर्ण महाराष्ट्र सारखं राज्य ताब्यात घ्यायचं आहे, काबीज करायचं आहे, त्या नेत्याला कुठंतरी 1, 2 किंवा 3 सीटा मिळून त्याचं अजिबात समाधान होणार नाही हे तितकंच खरं आहे. खऱ्या अर्थानं राज ठाकरे हा महाराष्ट्रामधील मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्वाकांक्षा बाळगणारा नेता आहे.
त्याला एक हाती सत्तेचं स्वप्न पाहणारा नेता आहे आणि त्यामुळंच अशा पद्धतीनं पक्षाची भविष्याची जर काही दिशा आखत असताना, इंजिनाची दिशा सेट करत असताना कुठेतरी एखादा पदाधिकारी सोडून जात असेल तर त्यामुळं पक्षाच्या अध्यक्षाला अगदी काडी मात्र कोणताही फरक पडणार नाही हे तितकंच खरं आहे. येणाऱ्या काळामध्ये कोणताही पक्ष चालवायचा असल्यास मंत्री होणं किंवा मुख्यमंत्री होणं याच्यापेक्षा कोणताही पक्ष चालवणं हे तुलनात्मकरित्या अवघड बनत चाललेलं आहे. कारण तो पक्ष चालवत असताना पक्षाचं नेतृत्व, पक्षाची लिडरशिप ही खमकी असावी लागते. राजा हा दिशा दाखवणारा असावा लागतो हे म्हणतात ते खोटं नाही. त्याचप्रमाणे पक्षाचा राजा जो कोणी पक्षाचा अध्यक्ष असतो तो दिशादर्शक असावा लागतो. त्याला भविष्य काळामधील काही गोष्टी अगोदरच माहीत असाव्या लागतात आणि त्या पद्धतीने त्यानं कोणत्याही भावनेच्या भरात न जाता, कोणत्याही सद्यस्थितीला विचार न करता भविष्याच्या दृष्टीनं पावलं फेकणारा राजा किंवा लिडरशिप असावी लागते. आणि राज ठाकरे यांना सुद्धा माहीत झालेलं असावं की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला हरवणं तितकंसं सोपं राहिलेलं नाही किंवा त्यांच्या विरोधामधील जे देशामधील फळे त्या फळीला तितकंसं भारतीय जनता पार्टीला हरवणं सोपं राहिलेलं नाही. त्यामुळे येणारे 5 ते 10 वर्षाचा कालावधी विचारात घेता सद्यस्थितीला भारतीय जनता पार्टीला जर का राज ठाकरे यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज वाटली असेल तर त्यांच्यासाठी 2 पावलं मागं आलेलं केव्हाही चांगलं. कारण विधानसभेला भारतीय जनता पार्टी आपल्यासाठी 4 पावलं मागे घेण्यास तयार होऊ शकते असं राज ठाकरे यांना वाटतं. आणि सद्यस्थितीला महायुतीमध्ये जर का बघावयास केलं किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे यांसारखा फरडावत का कोणत्याही पक्षाला किंवा महायुतीला मिळणं हे खऱ्या अर्थानं त्यांचं परमभाग्यच आहे असं समजलं तर हरकत नाही. गुढीपाडव्याला जो काही राज ठाकरे यांचा मेळावा झाला, संपूर्ण 26 एकराचं शिवाजी पार्कचं मैदान खचाखच भरलं गेलं होतं. एका नेत्याच्या सभेला इतकी गर्दी जमवणारा आक्रमक आणि आकर्षण असलेले नेता सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये शोधूनही सापडणार नाही हे सर्वच नेत्यांना माहिती आहे. अगदी विरोधातल्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे. आणि त्यामुळे त्यांचा ज्या दिवशी महायुतीमध्ये राज ठाकरे यांनी पाठिंबा देण्याचं ठरवलं त्यावेळेस विरोधातील नेत्यांचा सुद्धा तिळकपट झाल्याशिवाय राहिला नव्हता हे संपूर्ण महाराष्ट्रानं अनुभवलं. त्यामुळे राज ठाकरे यांना एखादा दुसरा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी सोडून गेला तर राज ठाकरेंना त्यांचा फारसा फरक पडणार नाही. कारण मराठीमध्ये इंग्लिशमध्ये कशी म्हण आहे, नथिंग टू लूज दॅट ह्युमन इज व्हेरी डेंजरस. खऱ्या अर्थानं ज्याला काहीच गमवण्यासाठी नसतं तोच खऱ्या अर्थानं सर्वात मोठा आक्रमक माणूस असतो. त्यामुळे राज ठाकरे ज्या पद्धतीचं सध्या आक्रमक अशा सोंगट्या खेळवत आहेत, ज्या पद्धतीने ते सारेपाटावरती आपला डाव रचत आहेत, तो डाव येणाऱ्या पुढच्या काळासाठी, भविष्यासाठी राज ठाकरे यांना आणि पक्षासाठी एक आशादायी वातावरण निर्माण करून देणारा डाव आहे असं माझ्यासारख्या एका यूट्यूबरला वाटतं. आणि त्यामुळंच येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे त्यांच्या पद्धतीनं एक आश्वासक भविष्याची नांदी असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आश्वासक वाटचाल सुरू करतील. येणारा काळ ती वाटचाल आपणा सर्वांना नजरेसमोर आणेलच. परंतु सद्यस्थितीला मला असं वाटतं की कोणत्याही नेता किंवा पदाधिकारी बाहेर पडला म्हणून राज ठाकरे यांना तसोबरही फरक पडणार नाही. प्रवीण दरेकर गेले, शिशिर शिंदे गेले, राम कदम गेले, हेमंत गोडसे गेले, अनेक मोठमोठे नेते आले निघून गेले, राज ठाकरे यांना फरक पडला नाही. रवींद्र धंगेकरांसारखा नगरसेवक जो की 2022-23ला काँग्रेसमधून पोटनिवडणूक लढवून तो आमदार झाला, त्यांची ही राजकीय वाटचाल ही राज ठाकरे यांच्या पक्षातूनच झाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नेते बनवण्याचा कारखाना आहे. त्या ठिकाणून अनेक कार्यकर्ते नेते घडले, पक्ष सोडून गेले, परंतु राज ठाकरे यांनी कोणावरती टीका केली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि राज ठाकरे यांची वाटचाल गेली 18 वर्ष झालं तशीच चालू होती, भविष्यातही चालू राहील. पक्षाने वाईट काळ सुद्धा भोगला आणि येणाऱ्या काळामध्ये पक्षाला चांगला काळ सुद्धा बघावयास मिळेल एवढं मात्र नक्की. धन्यवाद.